नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण स्टीलच्या एका अशा जगात जाणार आहोत जे डोळ्यांना दिसत नाही. एक असं जग जिथे एक सामान्य धातू पूर्णपणे बदलून जातो. चला तर मग हे अद्भुत रहस्य उलगडूया. कधी विचार केलाय का की एकच धातू म्हणजे स्टील एका बाजूला गाडीच्या स्प्रिंगसारखा लवचिक असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच धातूचा ड्रिल बीट इतर कठीण धातूंना सहज कापून टाकतो. हे कसं शक्य आहे? एकाच धातूत हे दोन टोकाचे गुणधर्म कसे येतात? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्टीलच्या प्रवासाच्या अगदी केंद्रस्थानी घेऊन जाणार आहे. तर या सगळ्यामागचं रहस्य आहे हीट ट्रीटमेंट, म्हणजेच उष्णता उपचार. हे म्हणजे जणू काही एका धातूवर केलेली जादूच आहे. यात फक्त नियंत्रित पद्धतीने गरम आणि थंड करून स्टीलची आतली रचना बदलली जाते आणि त्याचे गुणधर्म अक्षरशः पूर्णपणे पालटून जातात. बरं, हे सगळं परिवर्तन समजून घेण्यासाठी आपल्याला आधी स्टीलच्या आत अगदी सूक्ष्म पातळीवर डोकावून बघावं लागेल. चला भेटूया त्या लहान लहान घटकांना जे स्टीलला त्याचं खास व्यक्तिमत्व देतात. तर स्टीलच्या आत दोन मुख्य खेळाडू आहेत. पहिला आहे फेराइट. हा एकदम मऊ लवचिक स्वभावाचा, याच्यामुळेच स्टील वाकू शकतं. आणि दुसरा आहे सिमेंटाईट. हा अगदी विरुद्ध, एकदम कडक, कठीण पण तितकाच ठिसूळ. म्हणजे हे दोघं म्हणजे जणू काही नरम आणि गरम स्वभावाचे दोन भागीदारच. पण गंमत तेव्हा होते जेव्हा हे दोन्ही विरुद्ध स्वभावाचे घटक एकत्र येतात. ते मिळून बनवतात परलाईट. हे एक असं शक्तिशाली मिश्रण आहे जे फेराइट किंवा सिमेंटाईट या दोघांपेक्षाही खूप खूप जास्त मजबूत असतं. खरं तर हेच सामान्य स्टीलचं मुख्य ताकदीचं रहस्य आहे. चला आता स्टीलच्या प्रवासाच्या पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण स्टीलला बदलाच्या भट्टीत टाकणार आहोत आणि पाहणार आहोत की एका विशिष्ट जादुई तापमानावर पोहोचल्यावर काय होतं. 723°C. हो, हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हा तो मॅजिक नंबर आहे, तो निर्णायक बिंदू जिथे स्टीलसाठी बदलाची प्रक्रिया सुरू होते. एकदा हे तापमान गाठलं की स्टील पुन्हा पूर्वीसारखं राहत नाही. इथूनच खरा खेळ सुरू होतो. आणि जेव्हा स्टील या 723°C पुढे तापवलं जातं तेव्हा ते ऑस्टेनाइट नावाच्या एका पूर्णपणे नवीन रूपात बदलतं. विचार करा, या अवस्थेत फेराइट आणि सिमेंटाईटसारखे सगळे जुने घटक एकमेकात विरघळून जातात. स्टील जणू एका मोकळ्या कॅनव्हाससारखं होतं ज्यावर आपण हवी तशी नवीन रचना साकारू शकतो. तर ही जी काही जादू आहे ती 3 सोप्या टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा हीटिंग, म्हणजे स्टीलला योग्य तापमानापर्यंत गरम करायचं. दुसरा सोकिंग, म्हणजे त्या तापमानावर त्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं जेणेकरून उष्णता आतपर्यंत नीट पसरेल. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा क्वेंचिंग, म्हणजे त्याला एका विशिष्ट वेगाने थंड करायचं. आणि आता येतो तो क्षण जिथे स्टीलचं भवितव्य ठरतं. जणू काही एका रस्त्यावर 2 फाटे फुटतात आणि स्टील कोणत्या रस्त्याने जाणार हे ठरतं त्याच्या थंड होण्याच्या गतीवर. हो, ही गतीच सगळं काही ठरवते. तर बघा, 2 मार्ग कोणते आहेत? जर स्टीलला आरामात हळूहळू थंड होऊ दिलं तर ते पुन्हा मऊ लवचिक बनतं, ज्यावर काम करणं सोपं असतं. पण जर त्याच स्टीलला उचलून थेट पाण्यात किंवा तेलात टाकलं आणि झटक्यात थंड केलं तर ते मार्टनसाइट नावाच्या एका भयंकर कठीण आणि शक्तिशाली रूपात बदलतं. म्हणजे बघा, थंड करण्याची पद्धत बदलली आणि गुणधर्म पूर्णपणे बदलले. हे मार्टिनसाइट म्हणजे स्टीलचं जणू काही सुपरहिरो व्हर्जन आहे. हे इतकं कठीण आणि झीज प्रतिरोधक असतं की ते इतर धातूंना कापण्यासाठी वापरलं जातं. ड्रिल बिट्स आणि कटिंग टूल्सची ताकद याच मार्टिनसाइटमुळे येते. ठीक आहे, आता आपल्याला मूळ सिद्धांत तर कळला. आता पाहूया की हीच तत्त्व वापरून इंडस्ट्रीमध्ये स्टीलसाठी वेगवेगळ्या रेसिपीज म्हणजे पाककृती कशा वापरल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचं स्टील कसं बनवलं जातं. तर या 4 मुख्य प्रक्रिया आहेत हार्डनिंग, ॲनलिंग, नॉर्मलायझिंग आणि टेम्परिंग. या प्रत्येक प्रक्रियेतून स्टीलला एक वेगळा गुणधर्म आणि खास उद्देश मिळतो. चला एक एक करून समजून घेऊया. ह्यातल्या पहिल्या 2 प्रक्रिया हार्डनिंग आणि ॲनलिंग ह्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. हार्डनिंगचा उद्देश आहे जास्तीत जास्त कडकपणा मिळवणं. त्यासाठी स्टीलला वेगाने थंड करतात.
तर ॲनेलिंगचा उद्देश आहे स्टीलला एकदम मऊ बनवणं आणि त्यासाठी त्याला अगदी हळूहळू थंड करतात. पुन्हा एकदा सगळा खेळ थंड करण्याच्या गतीचा आहे. आता तिसरी प्रक्रिया आहे नॉर्मलायझिंग. हे म्हणजे स्टीलसाठी एका रिसेट बटनासारखं काम करतं. यात स्टीलला गरम करून फक्त साध्या हवेत थंड होऊ दिलं जातं. यामुळे काय होतं की त्याच्या आतले सगळे ताण निघून जातात आणि त्याची रचना एकसारखी मजबूत बनते. आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे टेम्परिंग. हार्डनिंगने स्टील कठीण तर होतं, पण ते काचेसारखं ठिसूळही होतं. जरासा धक्का लागला की तुटण्याची भीती असते. टेम्परिंग हीच अडचण दूर करतं. यात स्टीलचा थोडासा कठीणपणा कमी होतो, पण त्या बदल्यात त्याला जबरदस्त कणखरपणा मिळतो. म्हणजे आता ते धक्के सहज सहन करू शकतं. आणि ही गोष्ट तर अगदीच विलक्षण आहे. टेम्परिंग करताना कुशल कारागीर स्टीलचा बदलणारा रंग पाहूनच तापमान ओळखतात. फिकट पिवळ्या रंगापासून ते गडद निळ्या रंगापर्यंत प्रत्येक रंग स्टीलच्या गुणधर्मांबद्दल काहीतरी सांगतो. जसं की गडद निळा रंग म्हणजे स्प्रिंग किंवा स्क्रूड्रायव्हरसाठी योग्य कणखरपणा. हे ज्ञान म्हणजे विज्ञान आणि कलेचा सुंदर मिलाप आहे. तर या संपूर्ण प्रवासाचा सार काय? स्टीलच्या आत दडलेली ही प्रतिभा खरंच किती अफाट आहे, नाही का? चला, आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टील हा एकच पदार्थ नाहीये, ते पदार्थांचं एक अख्खं कुटुंब आहे. त्याचे गुणधर्म ठरवते ती त्याची आतली सूक्ष्म रचना, आणि ही रचना बदलण्याची गुरुकिल्ली म्हणजे हीट ट्रीटमेंट. आणि या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? तर तो आहे थंड करण्याचा वेग. हाच खरा किंगमेकर आहे. तर मग आता हे रहस्य उलगडल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा एखादा स्टीलचं अवजार, गाडीची स्प्रिंग किंवा एखादी इमारत दिसेल, तेव्हा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तो फक्त एक धातूचा तुकडा नसेल, तर त्यामागे असलेला विज्ञान, बदल आणि उद्देशाचा संपूर्ण प्रवास दिसेल. खरंच की नाही?